एक तर काय, आता समोरचे शत्रू आमचे खूप बलाढ्य आहेत। आमची लढाई ही सामान्य माणसाची लढाई आहे, गोरगरिबांची लढाई आहे। नाही, आता उद्या आम्हाला चिन्ह मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने परवापासून आम्ही प्रचाराचा नारळ फोडतो आहे। मा जिजाऊंचं माहेरघर सिंदखेड राजा, मा जिजाऊंचं दर्शन घेऊन वंदन करून या प्रचाराचा नारळ आम्ही परवा दिवशी सकाळी 10 वाजता सिंदखेड राजातनं फोडणार आहोत। त्या अनुषंगानं एक तर काय, आता समोरचे शत्रू आमचे खूप बलाढ्य आहेत। त्यांच्याकडं हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या, पैसा, सगळे नेते आमच्या विरोधात एकत्र आलेले आहेत। आमची लढाई ही सामान्य माणसाची लढाई आहे, गोरगरिबांची लढाई आहे। त्यामुळे गावगाड्यातल्या लोकांना घेऊन, शहरातल्या लोकांना घेऊन, या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही सगळं जिल्हाभरामध्ये कसं प्लॅनिंग करायचं, जोरदार यंत्रणा प्रचाराची राबवणार आहोत। घरच्या भाकरी खाऊन लोक गावागावामध्ये आमचा प्रचार प्रसार करणार आहेत, हा विचार गावागावामध्ये पोहोचवणार आहेत। खासदार बदलणे इतकंच फक्त याच्या पाठीमागचा हेतू नाहीये। तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर आपल्यासाठी लढणारा शेतकऱ्याचं लेकरू एकदा सभागृहात गेलं पाहिजे, अशी भावना सगळ्यांची आहे। भरभक्कम पाठिंबा आम्हाला मिळतो आहे आणि 100% विजय गावगाड्यातल्या सामान्य माणसाचा होणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।